वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले, त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कायदा तज्ञ होते. सगळ्यात मोठे शब्द वापरतो मी तुम्हाला. जे जे शब्द आपण त्यांना सांगितले ते ते शब्द त्यांनी काही खुडिले आणि तिथं हा शब्द नको हा घेऊ, म्हणजे हा कायद्यात बसतोय. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, माझ्या मराठा समाजाला हा शब्द मान्य. खुडा पाहिला त्यांनी, पहिला खुडीला, तिथं दुसरा लिहिला, तो मराठ्याला मान्य. कारण त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हे मराठ्याला माहिती आहे, म्हणून आपणही हा म्हणलो. मग ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले, ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही, मग कायदा बनवायला काही प्रॉब्लेम आहे का? आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत गड्या. हा, त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत, तुम्हाला फक्त लाल देवा एवढाच फरक आहे. त्यांना नावेलाजानं तुमच्या पुढे उभं राहावं लागतं, एवढाच फरक आहे. तुम्ही किती शिकलेले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देव आहे बाबा. लाल देवामुळे ते शिकलेलं तुमच्या जवळ चिटकून उभा राहत आहे. पण जे तज्ञ त्यांनीच सांगितलंय हे जमतंय आणि त्याच्यावर उपोषण आपलं स्थगित झालेलं आहे. त्यानुसार कालही आपण स्पष्ट महाजन साहेबाला सांगितलं, ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरलंय कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा. काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या, कारण ते शब्द तुमचे आमचे मराठ्यांचे नाही. हो, मी तुम्हाला खरं सांगतो, ते शब्द आपले नाहीत, ते त्यांच्या तज्ञाचे, त्यांचे. आता बदलायचं काम नाही. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही. परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक, का सावध राहू नये म्हणून बैठक आहे. 17 तारखेला बैठक घेतली याचा अर्थ असा नाही की 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला, याचा अर्थ अजिबात नाही. मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेत नाही. 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे तो तुमच्यासाठी फायनल आहे, त्यात काहीच बदल नाही, बदल करण्याचं कारण नाही. फक्त या बैठकीच्या माध्यमातून राज्यातले ही मराठा समाजाची बैठक आहे. ही मराठा समाजाची बैठक आहे. इथं ना पक्षाची बैठक आहे ना कोणत्या संघटनेची बैठक, ही मराठ्यांची बैठक. काय काय लावित असतील माहित नाही आम्हाला ते. ही फक्त आणि फक्त मराठा समाजाची बैठक. इथं सगळे मराठा म्हणून आहे. या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आमची आज विनंती आहे, 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण मराठ्यांना महाराष्ट्रातील त्या नोंदीच्या आधारावर द्यावंच लागणार आहे आणि आम्ही ते घेणार आहे. आता आपली ही बाजू एक पक्की झाली की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात. आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती ठरलंय सर्व परिवार, संबंधित नातेवाईक, नका वाजू त्या शिट्ट्या, राहून द्या तुमच्या शिट्ट्या, गप्पासा एका जागा. नोंदी सापडलेलीच वाटतो तुम्ही, आमच्या तर हो आम्हाला मिळूच तर. ज्या नोंदी सापडल्यात, आपला क्रमांकाचा एक मुद्दा, आपल्या ज्या नोंदी सापडल्यात, आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. काही द्यायचे थांबवले तास आमच्या कानावर आहे. आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीने द्या, तात्काळ लगेच. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना माहित नसेल एका दिवशी की माझी नोंद सापडली का नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पाठवा, त्याला सांगा तुझी नोंद आहे, प्रमाणपत्र घेऊन जा.
2 त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा द्या. त्याच्या सगळ्या पंजोबापासून द्या किंवा ज्या वर्षापासूनची नोंद सापडली, मान्य आहे तुम्हाला? जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा पंजोबापासली जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि इथून पुढचे सगळे. मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला? त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे. 2 त्याचे सर्व नातेवाईक संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का? 3 त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायचे त्या एका नोंदीवाल्याचे. तुम्हाला मनापासून कानाकोपऱ्यापासून मला हात वर करून सांगा, हे तुम्हाला मान्य आहे का? कारण आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मायबापा ध्यानात ठेवा. कारण 70 वर्षापासून आपले पोरं वाट बघतात. हा, घाई गडबड करू नका नुसती. तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्याना पारच्या लेकराचं वाटलं आता नाही होऊ द्यायचं, अजिबात नाही. एवढी कसोटी लावलेली मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी. आज मराठी राज्यातले एकजूट झालेत म्हणून किमान 54 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली. आनंद असू द्या. कुणाच्या तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्या लढाईमुळे, तुम्ही दिलेल्या वेळेमुळे, तुम्ही दिलेला सगळ्या ताकदीमुळे, तुम्ही रात्रंदिवस गावोगावी हिंडल्यामुळे सुद्धा तुमच्या समाजातल्या 54 लाख लोकांचं कल्याण झालंय. आता कायदा पारित झाला या 3 विषयावर की महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं कल्याण झालं. या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं 24 डिसेंबर पर्यंत. मराठा समाज कुठेही आडवा गेलेला नाही. मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही. आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता आपलं असं बी एक मत आहे की 24 तारखेला शिंदे साहेबाच्या समिती ही अहवाल सादर करणार आहे. जस्टिस शिंदे साहेबाची जी समिती नोंदी सापडी ती, या समितीनं भरपूर नोंदी सापडल्यात, पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या नाही. तुम्हाला उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? तुम्हाला जर कोणी आरक्षणाविषयी विचारलं तर सगळ्याला सांगता आलं पाहिजे. कारण इथं काय तुम्ही इकडे तिकडे हिंडायला आलेला नाही. आरक्षण हे कानाकोपऱ्यातल्या मराठ्याला आता सांगता आलं पाहिजे. आपल्याला कोण खुट्या मारतय, कोण आडवं पडतय, खुट्या खाट्या खुटे फिटे तर सगळे उपटिलेत ना सध्या. ते गार पडले दादा, पण तुम्हाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या. मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने कायम नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण तिने सारखं सापडेल्या पाहिजेत. कायमचाच मराठ्याच्यात जावा, कायमचा त्याच्यात गेला पाहिजे. सगळ्याच्या नोंदीत तुम्हाला सांगतो मी. काही जण चाभऱ्यापणा करते. काही जण म्हणजे आमच्याकडे नोंद नाही. एक नांदेड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात एक तालुका आहे, त्या तालुक्यातल्या एका अधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की आमच्या तालुक्यात नोंद येत नाही. आणि नाही गाव बरोबर हा, आणि नोंदीच नाही आणि त्यांनी सापडल्या. मराठी काय साधे कलाकार नाहीत. कोण बोलत तरी इकडं बुलबुल काय? एक मिनिट, हा बसा खाली. मला काय काय बोलतोय मग मी? काही अधिकारी मस्तीखोर आहेत. मराठ्यांनी हे सुद्धा गोष्टी कानाकोपऱ्यातल्या समजून घ्या. नुसता बैठकीला गेलतो आणि लय लोक होते बा असं नाही. गर्दी होती, मी लांबच उभा राहिलो. आता गर्दीतच घुसायची वेळ आहे. आता गर्दीच करायची तरच एकजूट दिसणार आहे. गर्दीतच बसायचं. लय गरमत होतं म्हणून लिंबा झाडाखाली बसलो. लिंबावर बसू नको, बांधावर बस.
पण आता घरी गेल्यावर लेकराला, बायकोला, आईला, बहिणी सुद्धा सांगता आलं पाहिजे आरक्षण कुठे आहे आपलं आणि कुणी थांबवलंय. आता काही अधिकारी जाणून बुजून सांगायला लागलेत आमच्या तालुक्यात नोंदीच नाही. मराठी त्यांच्या पुढचे, यांना मग ही भाषा कळाली, मी सोपं समजून सांगतो ना, नाही तर मग त्यांना कळत नाही. ते त्रुटी व्हायबर म्हणलं ते म्हणतात का म्हणलं रे, आपल्या आपल्या भाषा सांगितल्यामुळे आपल्या सगळ्यात सुचायला लागलं. कसं आहे याने अभ्यासकच सापडून आणला. ते म्हणले बस रे ते वाचित दप्तर, त्याने वाचलं, मरणाच्या नोंदी निघाल्या. जो अधिकारी म्हणला होता मराठ्यांच्या नोंदी नाहीत, त्या तालुक्यात नोंदी निघाल्या. जर शिंदे समितीला पुन्हा नोंदी सापडायला कायमस्वरूपी लागू चालू ठेवलं, कायदा पारित केला तरीही म्हणतोय आम्ही, नाही तुम्ही म्हणता काय सांगायला लागला येऊ. जरी कायदा पारित केला तरी हे नोंदी सापडून द्यावा, म्हणजे ते कायमच ती नोंद कोणालाच मोडता येत नाही. आणि मराठ्यांच्या हक्काचे, जसे आई बापानं आपल्या आजोबापांचा प्रॉपर्टी ठेवली हक्काची, आणि एकदा 7-12 मिळाला की त्याच्यावर कोणीच मराठीला उठू शकत नाही. त्या नोंदी आणखीन सापडू द्यावा असं माझं मत आहे. तुमचं मत काय? शिंदे समितीला मुदतवाढ सरकारने दिली पाहिजे. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन एकदा विनंती करतो की तिला मुदतवाढ करून तिला सापडून द्या, अभ्यासक वाढवा. पण सरकार असं म्हणून मग मुदतवाढ दिली म्हणजे आम्हाला टाइम वाढून दिला काय? 24 डिसेंबर पर्यंत कायदा बना, तिला सापडून द्या, कवर सापडत वर तिला राहून द्या मुदतवाढ. नोंद सापडली की दे जा मराठ्याला, काय देतून तेवढाच कमी होईना आमचा एक एक ओरिजिनल सापड्यावर. त्यामुळे तिला ही मुदत वाढ द्या, तिला तिचं काम कायमस्वरूपी करू द्या. तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर, नोंदी सापडू द्या. कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेल्या, जशा 54 लाख सापडल्या तशा, तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला. आणि तुम्हाला आता याच्यातलं विशेष काम सांगतो, हे आरक्षण चॅलेंज होत नाही, मराठ्यांनी भिवू नका. या नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही. जर चॅलेंज एखादा म्हणतो, एखादा म्हणजे ती जाऊन तेच नाव नाही घ्यायचं आजच्या बैठकीत, हे जाऊन तिकडे ते मग म्हणा तोंड खवळत बर का. चॅलेंज जर करायचं म्हणलं, नोंदी चॅलेंज होत नाहीत. हे मराठ्यांनी जर समजून घेतलं की मराठी कमी टेन्शनच नाही घेत. जर चॅलेंज करायचं म्हणलं तर प्रत्येकाची करावं लागेल, प्रत्येकाच्या. अगं बाय 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 54 लाख नोंदी, 54 लाख तो वकीलच आणावं लागते. ते अशक्य. मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होऊ शकत नाही. हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक शब्द देतो, एकही. त्यामुळं कुणी जरी म्हणलं चॅलेंज करतो तरी घाबरू नका. आहे घाई भ्यायचं काम नाही, मागे सरकायचं नाही. आता तुम्हाला तो मुद्दा क्लिअर केला, आता तुमचं चर्चा करतो हे सगळं ऐका बरं का तुम्ही. आणि ऐका झाल्यावर मग मला काय करायचं काय नाही करायचं आधी नका म्हणून. मग मी जातो मग ध्यानातून जाता. मी कवा लिहिलेलं तुम्ही कागद बघितला का माझ्या हातात? बघितला का? हे बी मॅच लिहिले, दुसऱ्या कोण लिहून नाही आणलं, इथं बसल्यावर लिहिलंय. हा, फक्त ते बोलता बोलता ध्यानातून जाऊन मग लिहून ठेव बाबा, तर मग दुखत आहे जरा. आणखीन मी ठेपायला नाही, मग फोटो दुखत नसतं बरं का लोकांसारखं. आणि हो तुमच्या रक्तमासाचा खानदानी शेतकऱ्याच पोरं दुखा लागलं तरी सभा घेतो. खप मराठ्याचा अपमान करीत नाही मी, करणार बी नाही. मग कशाला मायबाप मानलं मी समाजाला? खोटं का दुखत म्हणा, मन नाही दुखत, खोटं नाही दुखत, खरं दुखत. आंतरवालीसह मुद्दा आपण 5वा घेतलाय. 4 तुम्हाला जेवढे सांगितले चर्चेचे मुद्द्यातले त्यातले 4 क्लिअर केले. 4 ध्यानात आलेत का डबल सांगू? बैठक उशिरापर्यंत चालली तरी हरकत नाही, कारण ही लढाई धाडसानं लढायची, जिंकायची आपल्याला. त्यासाठी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतंच असं नको
गर्दीत सुद्धा एखाद्या वेळेस न्याय मिळण्याची शक्यता कमी असते हा. पण बुद्धीनं जर एखादा माणूस फेड झाला तर तो गर्दीतच जिंकतो, बिगर गर्दीतच जिंकतो. फक्त बुद्धीनं आपल्याला आता तरबेज व्हायचंय, तरबेज व्हायचंय आणि निर्णय घेताना विचारपूर्वक घेऊन एकदा पाऊल टाकलं की मागं सरकत नाही. मी सरकतो का? मी तुमचा आहे ना, कसा सरकणार? तुम्ही सरकत नाही. तुम्हाला चल म्हणलं, मला खरंच वाटलं नव्हतं बरं का. बैठकीला एवढं लोक येते, म्हणलं काय करा, आधी कोण मंडप द्या बाबा, कदरले लोक कोहर येते बरे बिचारे. म्हणा माझ्या मनातला सांगतो, मी खरं बोलवतो का नाही? म्हणलं लोक 3 महिने झाले पळत येत, तुम्ही काय येडे आहेत का रे? बिचारे येते तरी कवर 3 महिने लोक पळत असतात का? खरं सांगतो बरं का, नसतात पळत हो. काम धंदे काही आहे का नाही? काम धंदे आहेत सगळे. लोक दमायचे नको. आपण काय करू, जरा महत्वाचे समाजाचे बोलू. महत्वाचे म्हणजे सगळा समाज महत्वाचा आहे. माझा गैरअर्थ कधीच घेत जाऊ नका, कारण मी माझं आयुष्य अर्पण तुमच्यासाठी केलं, त्याचा अर्थ वेगळा काढू नका. इथं महत्वाचं कोण नाही, 6 कोटी मराठा समाज महत्वाचा आहे. मी कोणाला आलं तरी तेवढंच ही देतो. हा फक्त एखाद बार राबवतो बरं, कोलशी सोडून दे जा. काय करू, मग पायात तुडीतात मग उलशीकच रागवतो एखाद बार. पण माया बी तेवढीच, हा माया बी तेवढीच लावतो, खवळतो बी, माया बी लावतो. माया गाड्यातली लोक एवढं खातो तर मी तुमचा राग त्यांच्यावर काढितो. पण ते त्यांच्या ध्यानात आलेले जाऊन का करता चिंगरीत लोक, ते बघत त्यांना नाही चिंगरीत, मला चिंगरीत आहे ना. त्याच्यामुळे मी रागवतो बी, तुमच्यावर माया सुद्धा तेवढीच करतो. जिवंत आहे तोवर तुमच्यावरची माया 1 इंच कमी नाही होऊ देणार, कधीच नाही होऊन देणार. फक्त ही लढाई आपल्याला विचारानं, ताकदीनं आणि युक्तीनं पण लढायची, सगळ्याच बाजूने लढायची, पण समजून घेऊन सुद्धा लढायची. सभा घेऊन भाषण करून तुम्ही ऐकून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकराला काय लागतं हे जर एकदा विचार घेऊन गेले तर हे तुम्हाला बैठक परवडते. 4 घंटे बसलेले सुद्धा परवडते. कारण एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्यासाठी आयुष्याचं झालं. भावा हो, मी असं नसन माहित नाही, हे शरीर आहे. तुमच्याबद्दलही बोलतो, माझ्याबद्दल सुद्धा नाही बोलत एकट्याचे. हे शरीर आहे. फक्त आरक्षण आणि लेकराचं हित कसे येते हे एकदा शिका. इतकं खोल घरापर्यंत कोणी शिकविल माझ्या मराठा समाजाला मला माहित नाही. परंतु मी असं नसन तुमच्यात विचार मरू देऊ नका. मराठ्यांच्या एक विचाराचा विचार मरून देऊ नका. ती विचार चालवा, म्हणू नका चालकच नाही राहिला तर आता काय करायचं, सगळे चालक बना, पण मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी काय उभा राहा हे मात्र इथून घेऊन जा. आपला 5वा मुद्दा आहे. 4 मुद्दे तुम्हाला क्लिअर सांगितलेले. 5वा मुद्दा आहे अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस सरकार मागे घेऊ असं सांगितलं होतं. सरकारने आतापर्यंत केसेस मागे घेतलेले नाहीत. आपले एकही माणूस अटक केला जाणार नाही सांगितलं होतं. तरीही अंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेत विनाकारण. मग तुम्ही अटक करायचे होते तर म्हणायचंच नव्हतं, आम्ही बसायला तयार आहेत. मला सांगा, मराठे लढून मरायला तयार आहेत तर केसीला भेटेन का? मग एखादी गोष्ट मिळवायची. आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास आहे. या देशातली जनता सुखी होण्यासाठी मराठ्यांनी माना कापून दिल्या. आमचे छत्रपती संभाजीराजे ही जनता सुखी राहिली पाहिजे म्हणून स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, पण नाही हटले. मग आमच्या लेकरासाठी न्याय द्यायला हा 5-6 कोटी समाज जर रस्त्यावर उतरलाय, केसीला भेल का? आणि जर आम्ही केसीला भेलो तर आम्हाला न्याय मिळेल का? एक काम सरकारनं करा, खोटं आमच्याशी करू नका. आम्ही तुमच्याशी दगाफटका करणार नाहीत, खोटं करणार नाहीत. ओपन करू काय करायचं. तुम्हाला जर आम्हाला आत टाकायचंय, आम्ही 6 कोटी मराठी येऊन बसतो. टाका 6 कोटीला. पण तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका. एका एकाला देऊ, याला नोटीस देणार, त्याला नोटीस देणार. अंतरवालीचे 4 गुतीले आणखी शिक नोटीस दिल्याच. आता ते नोटीस देणारे नमुने नाही, सोपे नाहीत.
ते म्हणतात मग मी नाव नव्हतं हो त्याच्यात आणि मग द्यायचं म्हणलं मग हो देच काय व्हायचं ते मग ते आलाग तसेच मराठी मग ते म्हणतात मग नाव आलं म्हणलं मग हो देत मग होईल आलं आणि तेव्हा आलं म्हणजे तुम्ही विनाकारण मराठीला चिडू नका असं मला सांगायचं सरकारला या बैठकीच्या माध्यमातून विनाकारण तुम्ही काहीतरी एकच करा एक तर अटक तरी करायचं म्हणा नाही तर गुन्हे तरी मागं घ्यायचं म्हणा आतापर्यंत घेतले नाहीत परंतु काल त्यांनी पुन्हा सांगितलंय या 7-8 दिवसाच्या आत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतो बघूयात परत 24 तारखेपर्यंत घेतात का नाही म्हणजे तोही विषय आता राज्यातला तुमच्या समोर क्लिअर केला पण आपल्याला आपल्या लेकरासाठी लढायचं असेल तर आपल्याला मागे सरकून चालणार नाही छोट्या मोठ्या केसेस होत राहणार आहेत फक्त उद्रेक कुणी करायचा नाही शांततेत एवढी ताकद आहे आरक्षणच मराठ्याच्या पत्रात आले जवळपास समजून घ्या ज्या नोंदी मिळाल्यात आपला 6वा मुद्दा असा आहे ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदीचा सरकारनं अहवाल घेऊन 24 तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना ओबीसीत आरक्षण मिळण्याचा कायदा पारित करायचा याच्यावरती आपलं सगळ्यांचा हात वर करून सांगा एकमत आहे का हे काय सभा नाही तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी हे बैठकाच आहे आता हे निर्णय म्हणायचे त्याला मराठ्यांनी निर्णय केलेत याचा अर्थ असा आहे या निर्णयापासून महाराष्ट्रातला मराठा समाजाचा हटणार नाही मी तर हटतच नाही मग टेन्शन न घेऊ तुम्ही मी सगळ्याला आता असं स्वतःच आणलेलं आहे तुमच्यामुळं तुमची ताकद हटत नाही ना तर होऊन द्या दादा फक्त दम्मानी बरं का होऊन द्या म्हणलं तुम्ही म्हणता ते होऊन द्या ते नाही थांबा जरा आता आपण 6वा मुद्दा घेऊ 7वा सरकार कोपर्डीचा खटला मार्गी काढणार आहे का नाही तुम्हाला आई बहीण अशी काही संस्कृती या राज्याला आहे का नाही तुम्हाला एकदा सांगितलं बरं का मी विषय आरक्षणाचा आहे ही गोंधळ आरड्याचा नाही ही सभा नाही म्हणून मागच्या कोपऱ्यातले काय करते जाऊ द्या आपलं घ्या भाषण ठोकून आणि चला 1-1.5 घंटा भाषण ठोकलं इथं आपल्याला आपल्या बुद्धीत उजाड पाडायचा उद्या लेकरात पाडायचा आपल्या घरी गेल्यावर आई बहिणीच्या डोक्यात सुद्धा उजाड पाडायचा की इथं जसं शेत महत्वाचं आहे जमीन जशी प्रॉपर्टी महत्वाची आयुष्यभरासाठी तसं आरक्षण ही एक प्रॉपर्टी मोठी त्याशिवाय आता पोरं जगू शकत नाहीत आरक्षणाशिवाय मराठ्यांचं भविष्य घडत नाही मराठ्याचे पोरं मोठे होत नाहीत हे घरी जाऊन सांगायचे तेव्हा त्या माता माऊलीला आपल्या आडाने आई 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 बहिणी आहेत आपल्या त्यांना कळणारे जशी जमीन महत्वाची जमीन इकायचं मनावर तुम्हाला मी गावरान भाषेत सांगतो वरमुंड का करा खालना घालू समजा घरी जायचं म्हणायचं मला जमीन इकायची घरच्या काय म्हणणार माहिती का नको इकू तेवढीच प्रॉपर्टी आहे त्या आयुष्याची आपल्या बापाची ती काय म्हणतात कडे एक शब्द वडील पाळजीत का ध्यान राहिलं खापकून तुमच्या आरक्षकच का न राहिलं रे ते मग आपल्या बापाची ओळख आहे तेवढीच तिने इकायची ती कायमस्वरूपी ठेवायची आयुष्याची भाकर आहे ती पोराला राहू दे तू कामाला जाय पुण्याला मुंबईला म्हणते का नाही पण जमीन इकून देते का त्याच्यापेक्षा दुप्पट आरक्षणाची किंमत आहे फक्त घरोघरी जाऊन सांगा मराठेच हटत नाहीत माग काही केलं तरी म्हणून कोपर्डीचा खटला सुद्धा सरकारनं तात्काळ मार्गी काढला पाहिजे तर ह्या घटना होणार नाहीत इथं काही नाही करून आमचे पोर अटकिता आहे का नाही आणि त्याला आज शिकिता वारे सरकार त्याला आज शिकिता पुस्तक घेऊन दिले त्याला पुस्तक त्याच्या हातात हातोडा द्या ना जरा फोडून द्या त्याला खडे दगड त्याच्या हातात पेन दिला तिथं म्हणजे त्याला शिकी देतात नोकरीला येते करून बाहेर किती भयानक गोष्ट ज्याला पाणी प्यायला जे उठले ना पाणी प्यान परत पटापटामध्ये येऊन बसा परत तिकडे कोणी थांबू नका जे पाणी पिले ते मध्ये या आणि पाणी प्या म्हणलं का खरंच उठताना नका उठू बसा कोपर्डीचा खटला हा मराठ्यांच्या काळजाला लागलेला बाण आहे ती प्रत्येकाच्या घरातली मुलगी आहे तिला न्याय का नाही मिळाला पाहिजे
त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे. आणखीन हायकोर्टात ती केस सुरू नाही, फास्ट ट्रॅक मध्ये खालच्या सेशन कोर्टात चाललेली केस वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत संपावं लागते असा नियम आहे. 1 वर्षाच्या आत जर एखादी केस फास्ट ट्रॅक कोर्टात खालच्या कोर्टात जर फास्ट ट्रॅक मध्ये चालली असेल तर ती केसीचा निकाल वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत लावावा लागतो. 3 वर्ष झाले आणखीन अर्ज न्याय व विधी विभागाकडून मंत्रालयाच्या गेलाच नाही. वाह सरकार, हे मराठ्यांना तुम्ही न्याय देणार आणि कसे गोष्टी थांबणार कशा? कोपर्डीचा सुद्धा खटला मार्गी लागला पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? हात करून सांगा. आता मुद्दा 8वा थोडं राहिला, मुद्दे सगळे फक्त 13 आहेत, त्याच्यामुळे जवळ आलंय. शांत बसा एका जागा. मुद्दा 8वा, ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी मार्फत ईडब्ल्यूएस मार्फत शिक्षण घेतलेत, ज्या पोरांना पीएचडी केली, एमपीएससी केली, यूपीएससी केली, आरटीओ मध्ये विद्यार्थी आहेत, काही पीएसआयच्या निवडी झालेल्या, असे किमान बघ ते सारथीच नाव घेतलं कसे उठलेत हातावर करीत. ते बघा इतके विद्यार्थी आहेत मराठी. या मराठ्यांचे जे पोर आहेत राज्यभरातले, सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आज जाहीरपणाने विनंती आहे, आम्हाला लढा वाढवायला लावू नका. जवळपास माझ्या माहितीनुसार अंदाजे 13,000 पेक्षाही पोरं जास्त ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत, फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्या तेवढे अधिकारी होऊ शकते साहेब आपले. 13,000 क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतच्या निवडी आहेत मराठ्यांच्या पोराच्या. मराठ्यांचे डोके जरा भानावर येतात का? मी काय बोलतो लक्षात येतात तुमच्या? ते कोणाचं तरी लेकरू आई बापाने किती कष्ट करून त्याला शिकला असेल, मोठमोठ्याल्या पोस्ट आहे द्या. हे जे पोर आहेत या सगळ्या पोरांच्या तातडीने सरकारने नियुक्त्या द्याव्यात. ही बैठकीतली सुद्धा चर्चा, याच्यावर मराठ्यांचं एकमत हातावर करून सांगा. हे सगळे पोरं घेतले पाहिजे. सरकारला आमची आज विनंती. तेच म्हणलं मग मी काय म्हणलं आता जमत नाही हो. आता 9वा मुद्दा, 13च मुद्दे 9व्यावर आलोय म्हणजे जवळ आलंय तुमच्या बी ध्यानात, त्याच्यामुळे उठू नका. मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारला अंतर्वालीतल्या राज्यव्यापी बैठकीच्या माध्यमातून विनंती आहे. आमचं सांगणं काम आहे, त्याचं ऐकून आमच्यावर अन्याय केला की आम्ही आंदोलनाला तयार आहेत, मग आंदोलन करा. आम्हाला म्हणायचं नाही नका करू, मग आम्ही तरायला लागलो की आंदोलन करणार. त्यामुळे इथून सांगितलेलं तातडीनं आता सुरुवात करा तुम्ही, कारण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह ऐकायला मिळतंय. मी मागच सांगितलं होतं मी झोपत नाही तर ते झोपत नाही, ते पुरी टीव्ही बघती काय म्हणतो काय नाही, काय म्हणतो काय नाही म्हणत. खरंच सांगतो मराठीत काय म्हणतोय, जे मराठ्याचं ते सांगतो कुठं काय म्हणतोय. आणि मला धावसायला मिळे सांगा का मी भेट असतो का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या राज्यात नोकर भरती करायची नाही. आणि जर तुम्हाला नोकर भरती करायची असली, मराठ्यांची हरकत नाही, मराठे कोणाच्या लेकराचं वाटोळ हो त्याच्या आड येणार नाही. तुम्ही भरती करा, पण मराठ्यांच्या सगळ्या जागा राखीव ठेवून मराठ्यांची तिथं भरती करा तर मान्य. या 9व्या मागणीवरती तुमचं मत काय सगळ्यांनी हात वर करून सांगा. कारण ही माझी तुमच्या जीवावर, तुमच्या पाठबळावर ही लढाईची माझी ठाम भूमिका. याच्यावर बोलून तुम्हाला एवढ्याच वेळेस विचारणार आहे,
याच्यानंतर तुम्हाला नाही विचारणार का की तुम्ही सहमती दिलेली या विषयासाठी, याचा अर्थ असा. आणि तुम्ही बी शंका घ्यायची नाही, जेवढ्या मागण्या टाकल्यात या मंजूर झाल्याशिवाय मी माग हटणार नाही, असं तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी संदेश आहे. त्यामुळे शंकाच घ्यायची नाही. आता काही बातम्या छापून आणून पेपरला आणि टीव्हीला, कारण कधी काही होऊ शकतं बरं का. त्या मागणीत म्हणला का हा जमलं काल नाही का म्हणले ते कोण येतानी मीडियाचे बांधव म्हणले, ते म्हणले तुम्हाला गेल्या गेल्या आनंदाची बातमी देणार आहे ते महाजन साहेब. मी म्हणलं मग आनंदाची बातमी, म्हणलं आरक्षणच द्यावं लागेल. त्यांना वाटलं जुळण कस काय, आरक्षण घेऊन आलं की जुळलं बा. तसं तुमच्यासाठी समोर जे प्रश्न उपस्थित केलेत आता, याच्यानंतर बार नाही करणार. तुम्हाला त्रास देणार नाही, मी त्रास घेणार. फक्त एकदा तुम्हाला विचारलं याच्यावरती ठाम आहेत की तुम्ही समजा हे पुरं मार्गी लागल्याशिवाय आपला माणूस हटवू शकत नाही. कुणी काही सांगून द्या, फेसबुकला सांगून द्या, नाही तर व्हॉट्सअपला सांगून द्या, नाही तर टीव्हीला सांगून द्या, नाही तर काय सांगून ते सांगत असते एखाद बार लाव अशी बातमी तर लावित असते. हे लढा सुद्धा सांगतो फक्त आणि फक्त मराठा समाजाच्याच वतीने, ते बी सांगतो. हे तुम्हाला मान्य सांगा बरं, मराठा समाजाच्या वतीने राज्यातला लढा. आता विषय भरतीचा आपण क्लिअर केला. नोकर भरती तोपर्यंत होणार नाही, झाली तर मराठ्यांच्या राखीव जागा ठेवून होणार. आपला 10वा मुद्दा आहे. सरकारला या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा विनंती, तुम्ही नोंदी शोधल्या, काही अधिकाऱ्यांनी नाही म्हणून सांगितल्या. महाराष्ट्रात जेवढे देवस्थान आहेत, जेवढे तिथल्या पुरोहित बांधवांचं म्हणणं आहे, जेवढे पुरोहित आहेत त्या बांधवांचं म्हणणं आहे, हजारो वर्षापासून अगोदर नोंदी आमच्याकडे होत्या. हा कोण, अमुक कोण, तवा काय माहित नव्हतं मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे म्हणून. तवा माहित नव्हतं, तवा लिहिलं जायचं योग्य ते हजारो वर्षापूर्वी. महाराष्ट्रातले जेवढे देवस्थानाकडे पुरावे मराठा आणि कुणबी एक असलेले, ते महाराष्ट्रातले सगळे पुरावे सरकारनं पुरातत्व विभागाकडून महसुली अभिलेखाकडे वर्ग करावेत आणि त्या सगळ्या शासकीय नोंदी म्हणून ग्राह्य धराव्यात. या बैठकीतली ही आमची सुद्धा मागणी आहे सरकारला. ही तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे का? कारण नाशिकला एका त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे फक्त एका 22 खोल्या सापडल्यात मराठा कुणबीच्या बांधवांनो, 22 खोल्या. असं राज्यात किती असेल? राक्षस भवनला सुद्धा सापडल्या. असे देवस्थान किती असतील? देवस्थानाकडच्या सगळ्या नोंदी ह्या हजारो वर्षापूर्वीच्या या शासकीय नोंदी म्हणून घ्या. त्याचबरोबर पूर्वी राजस्थानचे भाट लोक यायचे, भाटच म्हणतात ना त्यांना, त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या आणि भारत देशातल्या सगळ्या वंशळी त्यांच्याकडे. हे काय आरक्षणासाठी नाहीत, परंतु आम्ही कोण हे त्यांच्या जवळ, तुमच्या जवळ नसत. ते सगळं भाट घ्या आणि त्या सुद्धा शासकीय नोंदी धरा. मग आम्हाला ग्राह्य धरणार कसे नेमके? त्या नोंदीच्या आधारावर सुद्धा त्या सगळ्या नोंदी घ्या. त्यासाठी सुद्धा सरकारनं एक टीम नेमणं गरजेचं आहे. देवस्थान संस्थान सगळे राज्यातले ते भाट बांधव यांच्यासाठी, आणि देवी लस म्हणून पूर्वी होती त्याच्यामध्ये सुद्धा जातीचा उल्लेख आहे, ते सुद्धा पुरावे सरकारनं ग्राह्य धरा. टीशीवर काही काहींच्या कुणबी लिहिलेलं आहे, अधिकारी ते ग्राह्य धरत नाहीत. मग आता टीशीवर ग्राह्य नाही धरत, मग काय धरितो का? आम्ही तोंडाने सांगतो आम्ही कुणबी, आमचं आहे का ना? मग आमच्या म्हणणार धर, जेव म्हणून मी कुणबी ते लिहून घेईन. ती तुला टीशीवर लिहिलेलं जमाना, तुला देवापाशी लिहिलेलं जमाना, तो रंगनाथ हे का का तुला काहीच जमाना, घेतो कशावरच? मग रंग बदलणारा रंगनाथ आहे, घेतो काय रे? टीशीवरचा पुरावा मेन.
केवळ सुद्धा शासकीय नोंद म्हणून घ्यावा लागेल, कारण टीसी वरच आम्हाला शिक्षण शाळेत ऍडमिशन देता ना का दुसऱ्याला 7/12 देतो ऍडमिशन. मराठा बांधवून तुम्हाला कशावर दिलंय का कुणाचा 7/12 घातलाय आणि मग देतो कशावर? या चारही देवस्थानचा सगळे पुरावे, राजस्थानचे, देवी लसीचे, टीसीवरचे पुरावे आणि 5वा याला जोडून आमच्या आई एखाद्याची ओबीसी बाप हे ओपन पोरगत मिळाला का ना, ओबीसीचा म्हणावं का ओपनचा म्हणावं, आयला हुंबलत करून भुले होई ने आपल्या डोक्याला तापच रोज वेगळं वेगळंच ऐकायला येतंय. आमच्या एकट्याच मग लफडे गुतून दिले हे असली. म्हणले मग आपली माया ओबीसी म्हणले विदर्भातली आणि पोरग ते म्हणले त्यांना आरक्षण येत आहे हुंबल. तुम्ही कमून आमच्या डोक्याला ताप लावला हेच कळा ना मराठ्याचा, बाकीच्याचा लावला का तुम्ही? दाखा बरं बाकीच्यात तसं आहे का? बाकीचं रच्चीच आरक्षणात गेलं. सकाळी म्हणलं त्याचं पोरग IAS अधिकारी झालं, केली त्यांनी बेल्ट लावताय ना त्याला नीट. आणि